नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माती जिवंत असते असं आपण सारखंच बोलतो, पण मातीला जिवंत ठेवतात तिच्यातले जीवाणू आणि पाणी. त्यामुळे मातीमध्ये पाणी असणं, ओलावा असणं फार गरजेचं असतं. कारण मातीमध्ये ओलावा असेल, पाणी असेल तरच मातीतले सूक्ष्म जीवाणू आपली पिकं, झाडं, जंगलं आहेत आणि आपण आहोत. आज 22 मार्च जागतिक जल दिन. त्यामुळे आपण आज मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी वाढवायची, ओलावा कसा टिकून ठेवायचा याचीच माहिती जाणून घेणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की आधी तर कधी हा ओलावा टिकून ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागले नाही, मग आत्ताच का? त्याची कारणं आहेत आपली शेती करण्याची बदललेली पद्धत. दिवसेंदिवस आपण रासायनिक खतांचा आणि रासायनिक तणनाशक, बुरशीनाशक आणि कीडनाशकांचा भरपूर वापर करायला लागलोय. यामुळे मातीची रचना बदलते, ती जास्त कडक बनत जाते आणि त्यामुळे मातीतला सेंद्रिय कर्बही कमी होतो. त्यासोबत आपण मातीला दर हंगामाला खोल नांगरट करत असू तर जमिनीतले आवश्यक जीवाणू मरतात. त्यामुळे सुद्धा मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. त्यासोबत सध्या बदलत असणारं हवामान, कधी अतिवृष्टी तर कधी अतिऊन, या सगळ्यामुळे मातीची धूप होते आणि तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही कमी होऊ लागते. त्यामुळे आधी आपण जमिनीतल्या पाण्याचं विज्ञान काय आहे ते समजून घेऊयात. माती पाणी धरून ठेवते म्हणजे काय? तर मातीच्या दोन कणांमध्ये जी जागा असते तिच्यामध्ये पाणी असतं आणि पाणी नसेल तर हवा असते. त्यातल्या त्यात गाळाची चिकण माती सर्वात जास्त पाणी धरून ठेवते, तर रेतीमय माती सर्वात कमी. पण पाणी धरून ठेवायची ताकद मातीत येते कुठून बरं, आणि ती वाढवायची कशी? तर मातीमधली पाणी धरून ठेवण्याची ताकद तिच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ किती आहेत त्यावर अवलंबून असते. त्यासोबत मातीचा थर किती मोठा आहे, तिथल्या मातीचा पोत कसा आहे आणि मातीचं तापमान किती आहे यावर ते अवलंबून असतं. त्यामुळे आपण आता येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ते म्हणजे मातीमधला ओलावा टिकवायचा कसा याकडे. मातीमध्ये ओलावा राहण्यासाठी तिच्यामध्ये सेंद्रिय कर्ब असावा लागतो. त्यासाठी मातीमध्ये भरपूर कंपोस्ट आणि सेंद्रिय खतं वापरायची आहेत. त्यासोबत हिरवळीची खतं आणि सेंद्रिय आच्छादनांचा वापर करायचा आहे. मग ते गव्हाची काडं, ऊसाचं पाचट, पालापाचोळा यातलं काहीही वापरू शकतो. यामुळे काय होतं तर मातीचा थेट संबंध उन्हाशी येत नाही. शिवाय आच्छादनामुळे मातीचं तापमान कमी राहण्यासाठी मदत होते आणि हेच सेंद्रिय आच्छादन जमिनीत कुजतं की मातीमधला सेंद्रिय कर्बही वाढतो. यासोबत काही बदल आपल्या शेतीमध्ये करायचे. म्हणजे काय तर नेहमी एकच एक पीक घेण्यापेक्षा पिकांची फेरपलट करायची. वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी पिकं लावायची. तसंच सारखी सारखी खोल नांगरट टाळायची. जास्त मशागतीमुळे मातीतला ओलावा उडून जातो. यासोबत आपण आधी म्हटलो तसंच गाळाची माती पाणी जास्त धरून ठेवते. त्यामुळे शेतामध्ये तलाव, नदी किंवा धरणातला गाळ काढून शेतात पसरवायचा आणि आपण जर पिकांना ठिबक सिंचन वापरलं तर पाणी थेट मुळांजवळ दिलं जातं. या सगळ्याच्या मदतीने मातीतला ओलावा टिकून राहतो. एकूणच काय तर पर्यावरणपूरक शेती केली की माती, पाणी, जीवाणू, पीक या सगळ्यांचा समतोल राहतो. मातीमधला ओलावा टिकवण्यासाठी तुम्ही काय करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणते वेगळे विषय ऐकायचे असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. तुम्ही सुचवलेले विषय आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.